दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. 13व्या शतकातल्या पैठणमध्ये घडलेल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक लीळेच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण केवळ एक कथा ऐकणार नाहीये, तर मानवी स्वभाव आणि ईश्वरी कृपा यांचा एक खूप सुंदर संगम अनुभवणार आहोत. या सादरीकरणाच्या माध्यमातून त्या मूळ लीळेत दडलेला सखोल अर्थ आपण उलगडणार आहोत. आता आपल्याला साहजिकच एक प्रश्न पडेल की एक अतिशय साधा खेळ आणि हातातून निसटलेली एक छोटीशी सुपारी लीळा चरित्रातील मानवी चुका आणि ईश्वरीय कृपेवरील एवढा मोठा आध्यात्मिक धडा कसा काय देऊ शकते. म्हणजे विचार करा, अगदी रोजच्या आयुष्यातली एक सामान्य घटना एका चिरंतन शिकवडीत कशी रूपांतरित झाली, हेच रहस्य आज आपण उलगडणार आहोत. कारण कधीकधी सर्वात मोठे धडे अगदी अनपेक्षित क्षणांमधून मिळतात. हेच तर या लीळेचं खरं वैशिष्ट्य आहे. चला तर मग थेट या प्रसंगातच प्रवेश करूया. आपण पैठणच्या एका अतिशय शांत आणि प्रसन्न सकाळची कल्पना करूया. सकाळचा पूजा अवसर नुकताच संपन्न झालाय. श्रीचक्रधर स्वामी आतमध्ये ओट्यावर अत्यंत शांतपणे आसनस्थ आहेत आणि तेवढ्यात तिथे सारंग पंडित येतात. त्यांच्या हातात उत्तम दर्जाची पानं आणि सुपारी आहे. ते स्वामींचं दर्शन घेतात, दंडवत घालतात आणि अत्यंत भक्तिभावाने ती पान सुपारी स्वामींना अर्पण करतात. हे सगळं दृश्य अतिशय पवित्र आणि भक्तीने भरलेलं आहे. आता या दृश्यामध्ये आणखी एक महत्वाची व्यक्ती उपस्थित आहे बरं का. महादाईसा तिथेच जवळ ओट्याला लागून अत्यंत निष्ठेने आपली सेवा करत आहेत. त्या जमिनीवर मड सारवण्याचं काम करतायत. आणि इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे त्यांचे दोन्ही हात त्या सारवण्याच्या मातीने पूर्णपणे भरलेले आहेत. हा तपशील आता कदाचित अगदी छोटा वाटेल, पण पुढच्या काही क्षणात जे नाट्यमय घडणार आहे ना, त्याचा हाच तर मुख्य केंद्रबिंदू आहे. तर वातावरण एकदम निवांत आहे. सारंग पंडित ती अर्पण केलेली पान सुपारी घेऊन स्वामींजवळ बसलेत आणि स्वामी अत्यंत सहजतेने त्या अर्पण केलेल्या सुपारींमधलीच एक सुपारी आपल्या श्रीकरामध्ये म्हणजे हातात घेतात आणि सारंग पंडितांसोबत चक्क तारांगुळाचा खेळ खेळायला सुरुवात करतात. देव आणि भक्त यांच्यातला हा किती सुंदर, खेळकर आणि जवळीक साधणारा क्षण आहे. सगळं काही अत्यंत शांत आणि आनंदात सुरू आहे. पण या शांततेला अचानक एक धक्का बसतो. खेळता खेळता अचानक ती सुपारी स्वामींच्या हातातून निसटते, ती खाली पडते आणि थेट गडबडत तिथेच जवळ मढ सारवत असलेल्या महादाईसांजवळ जाऊन पोचते. हा तोच क्षण आहे जिथे वेळेची गती जणू काही थांबते. विचार करा, महादाईसा आपल्या कामात पूर्ण मग्न आहेत आणि अचानक ती सुपारी त्यांच्यासमोर येते. एका अनपेक्षित घटनेनं वातावरणात एकदम तणाव निर्माण केलाय. आणि इथेच खरा प्रसंग घडतो जो आपल्याला खूप काही सांगून जातो. महादाईसांचे हात पूर्ण मातीने माखलेले आहेत. स्वामी त्यांच्याकडे क्षणभर पाहतात आणि महादाईसा काहीही विचार न करता एका नैसर्गिक आणि घाईघाईच्या प्रतिक्रियेमध्ये ती सुपारी तशाच त्या माखलेल्या हाताने दुरूनच स्वामींकडे भिरकावतात. ही त्यांची अनवधानाने घडलेली चूक होती. कारण खऱ्या अर्थाने त्यांचं कर्तव्य काय होतं? त्यांनी आपले हात स्वच्छ करून ती सुपारी अगदी आदराने उचलून स्वामींच्या हातात द्यायला हवी होती. पण त्या एका क्षणाच्या घाईमुळे त्यांच्याकडून अयोग्य कृती घडून गेली. ही कृती घडल्या घडल्या पुढच्याच सेकंदाला महादाईसांना आपल्या चुकीची भयंकर जाणीव होते. त्यांच्या अंतःकरणात जणू आगच पेटते. त्या आतून पूर्णपणे पळून निघतात. स्वतःचाच प्रचंड राग येतो त्यांना. मी पापिणी, चांडाळीन असं नको करायला होतं असं म्हणत त्या स्वतःला दोष देऊ लागतात. त्यांच्या मनाला एकच भयानक विचार सतावू लागतो की बापरे, घाईघाईत फेकलेली ही सुपारी जर स्वामींना लागली असती तर काय अनर्थ ओढवला असता. हा पश्चातापाचा अग्नी अत्यंत प्रखर आहे. महादाईंसांची ही तगमग पाहून स्वामी एक चिरंतन सत्य उच्चारतात. स्वामी अत्यंत शांतपणे म्हणतात, बाई, पोरू जीवू आपुले, ओखटे गोमटे जाणे तरी जाणवणीची करी. म्हणजे बघा, ह्या एका वाक्यात मानवी स्वभावाचं किती मोठं तत्वज्ञान सामावलेलं आहे. मानवी जीवाला आपलं चांगलं आणि वाईट पूर्णपणे ठाऊक असतं, तरीही तो जाणून बुजून किंवा मोहात पडून चुकीच्या गोष्टी करतोच. मानवी प्रवृत्तीतली ही त्रुटी स्वामींनी अतिशय सहजपणे पण मर्मभेदी शब्दांत मांडली आहे. स्वामींचे हे तत्वज्ञानी शब्द जेव्हा महादाईसांच्या कानावर पडतात ना, तेव्हा ते थेट त्यांच्या हृदयाला जाऊन भिडतात. स्वामी रागावले नाहीत. उलट त्यांनी केलेली ही सखोल टिप्पणी ऐकून त्यांच्या पश्चातापात अधिकच भर पडते. त्यांचं दुःख आणि अपराधीपणाची भावना आता असह्य पातळीवर पोचते. आपली चूक ईश्वरासमोर उघडी पडली आहे आणि मानवी कमकुवतपणाचा किती मोठा दोष आपल्याकडून घडलाय याची तीव्र जाणीव होऊन त्या पूर्णपणे कोलमडून जातात.
या असह्य मनस्थितीतून महादाईसांच्या तोंडून अत्यंत आर्त आणि व्याकुळ शब्द बाहेर पडतात. त्या स्वामींना विनवणी करतात, जी मी पापाणी जी, मला प्रायश्चित्त ते सांगावे जी. या शब्दांमध्ये कोणताही बचाव नाहीये, कोणतीही पळवाट नाही. आहे तो फक्त निखळ, जळजळीत पश्चाताप आणि स्वतःच्या चुकीचं फळ भोगण्याची, स्वतःला शुद्ध करण्याची तीव्र इच्छा. ही एका प्रामाणिक भक्ताची सर्वोच्च आर्जव आहे. आणि इथेच आपल्याला खऱ्या ईश्वरीय कृपेचं दर्शन घडतं. स्वामी केवळ वरवर पाहता घडलेली ती शारीरिक चूक पाहत नाहीयेत. मळक्या हातांनी फेकलेली सुपारी हा केवळ बाह्यभाग होता. स्वामींची दृष्टी थेट महादाईसांच्या अंतःकरणापर्यंत पोचते. त्यांना तिथे दिसते ती केवळ नितांत शुद्धता आणि मनापासून केलेला प्रामाणिक पश्चाताप. जेव्हा एखादा भक्त स्वतःच्या चुकीची पूर्ण जबाबदारी घेतो आणि शुद्ध मनाने क्षमा मागतो, तेव्हा ईश्वरी कृपा कशी कार्यरत होते हे या क्षणातून स्पष्ट होतं. महादाईसांचा तो शुद्ध भाव ओळखून स्वामी म्हणतात, बाई, जे झाले ते झाले. विचार करा, या एका छोट्याशा वाक्यात केवढा मोठा दिलासा आहे. यात कसलीही अट नाही, कोणतीही शिक्षा नाही. हा केवळ आणि केवळ असीम कृपेचा वर्षाव आहे. घडलेली घटना आता भूतकाळात जमा झाली आहे आणि त्या चुकीच्या ओझ्यातनं महादाईसांना स्वामींनी पूर्णपणे मुक्त केलंय. हीच ईश्वराची खरी क्षमाशीलता आहे. स्वामींची ही असीम कृपा महादाईसा अत्यंत नम्रपणे स्वीकारतात. त्या अत्यंत भक्तिभावाने हो कांजी असं म्हणतात. त्यानंतर त्या स्वतःच्या जागेवरून उठून स्वामींना 5 दंडवत घालतात आणि अत्यंत आदराने स्वामींच्या श्रीचरणांना स्पर्श करतात. त्यांच्या मनातील ती अपराधीपणाची आग आता पूर्णपणे शमली आहे. आंतरिक संघर्ष आणि दुःखाचं रूपांतर आता पूर्णतः शांती आणि कृतज्ञतेत झालंय. हा प्रसंग म्हणजे भक्तीच्या एका सुंदर आणि परिपूर्ण समाप्तीचं उदाहरण आहे. आता या संपूर्ण घटनाक्रमातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे एका बाजूला एवढं मोठं भावनिक आणि आध्यात्मिक नाट्य घडून गेल्यानंतरही दुसरीकडे तो तारांगुळाचा खेळ शांतपणे पुढे सुरूच राहतो. जीवन आणि ईश्वरीय लीला कधीही एका जागी थांबत नाही. खेळ पुन्हा रंगात आलाय आणि या खेळात सारंगपंडित सातत्याने हरत आहेत. अतिशय सखोल आध्यात्मिक धडानंतर पुन्हा एकदा एक हलकसं आणि खेळकर वातावरण निर्माण झालंय. सारंगपंडित सतत हरत असल्याचं पाहून स्वामी त्यांना म्हणतात, पुरे करे आता पांड्या, आमचे ऋण निके नवे गा, काही एक देवनी उतराई करावे. याचा सोपा अर्थ असा की पांडे, आता पुरे करा. आमचे कर्ज घेणे काही चांगले नाही. आता काहीतरी देऊन तुम्ही यातून उतराई व्हा. ह्या शब्दांमधून स्वामींनी अत्यंत सहजपणे आणि थोड्याशा मिश्किल अंदाजात हा खेळ थांबवण्याचा संकेत दिला आहे. स्वामींचे हे शब्द ऐकून सारंगपंडित देखील अत्यंत नम्रतेने आणि आदराने हो काजी असा प्रतिसाद देतात. आणि याचबरोबर तो तारांगुळाचा खेळ अधिकृतरित्या संपुष्टात येतो. सकाळचा तो शांत प्रसंग, मध्येच आलेलं ते नाट्यमय वळण, मिळालेला सखोल धडा आणि शेवटी पुन्हा आलेली ती शांतता, असा हा पूर्ण प्रवास एका सुंदर वर्तुळासारखा पूर्ण होतो. या ऐतिहासिक लीळेचे हे सर्व पैलू पाहिल्यानंतर शेवटी आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. मानवी स्वभावाच्या मर्यादांचा सामना करताना दैनंदिन जीवनात घडणाऱ्या चुकांना कसं सामोरं जायचं? महादाईसांचा पश्चाताप आणि स्वामींची कृपा यातून आपण हेच शिकतो की चूक लपवण्यापेक्षा किंवा तिचं समर्थन करण्यापेक्षा शुद्ध मनाने केलेला पश्चाताप हाच ईश्वरी कृपेचा मार्ग मोकळा करतो. हाच तो अमूल्य धडा आहे जो 13व्या शतकातील या लीळेतून आजही आपल्याला तितकाच मार्गदर्शक ठरतो. दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.